नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मानिनी म्हणत असते की काव्या, मी तुला स्वतः पारच्या रूममध्ये परत घेऊन जायला आले आणि हे स्वप्न नाही आहे, हे खरंच आहे. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, मला तर स्वप्नच वाटणार ना मानिनी काकू, कारण तुम्ही मला स्वतः पार्थपासून दूर राहायला सांगितलं होतं आणि तुम्ही आता स्वतःच मला त्यांच्या रूममध्ये परत घेऊन जाताय. मला तर हे सगळं स्वप्नच वाटतंय. हे सगळं तुम्ही का करताय मानिनी काकू? तुमच्या मुलाला पार्थला बरं वाटावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, नाही करणार का गं मी? माझ्या मुलाचा त्रास खरंच मला बघवत नाही आहे गं. मी इथे तुझ्यावरच्या रागापोटी मी पार्थ आणि तुला एकमेकांपासून वेगळं केलं, कारण मला माझ्या मुलाचा त्रास बघवत नव्हता. पण माझ्या मुलाचा त्रास कमी करत असताना मी माझ्या मुलीला होणारा त्रास हा बघितलाच नाही गं. तिच्याकडे मी पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. मी खरंच सांगते काव्या, मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागले गं. तुला खूप चुकीचं समजले मी. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. मी तुला जे काही बोलले, मी ज्या पद्धतीने वागले, ते सगळं तू विसरून जाशील का प्लीज? प्लीज तू मला तुझ्या मानिनी काकूला माफ करशील का? तेव्हा इथे काव्य आता म्हणत असते, मानिनी काकू, तुम्ही हे खरंच बोलताय? तुम्ही मला स्वतःहून पारच्या रूममध्ये घेऊन जाणार आहात? तेव्हा मानिनी म्हणते, हो काव्या, आणि प्लीज आता माझ्यावरचा राग सोड गं. माझा पार्थ तुला खरंच खूप मिस करतोय. तेव्हा इथे मानिनी म्हणते की माझं चुकलंच. मी माझ्या मैत्रिणीचं ऐकून तुझ्यावरती अविश्वास दाखवला, त्यासाठी प्लीज मला माफ कर. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, मानिनी काकू, तुम्ही मला पारच्या रूममध्ये परत घेऊन जायला आलात. तुम्ही मला इथे समजून घेण्याचा प्रयत्न करताय, माझी माफी मागताय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला आता पारच्या रूममध्ये घेऊन जाल, 2 दिवसानंतर परत मला त्यांच्या रूममधून बाहेर यायला सांगाल. 2 दिवसानंतर तुम्ही मला म्हणाल की तू माझ्या मुलाची पारची व्यवस्थित काळजी तर घेतेस ना? परत तुम्ही मला विचाराल की तुझं त्या मुलाबरोबर अजूनही प्रेम आहे का? तुझं अफेअर चालू आहे का? आणि मग माझ्याकडे पुरावे मागाल. माझ्याकडे तुम्ही पुराव्यांबरोबर स्वतःला मला सिद्ध करायला सांगाल आणि माझ्याकडे पुरावे तुम्हाला द्यायला नसणार आहेत. मी स्वतःला सिद्ध करू शकणार नाही आहे. कारण का तुम्हाला माहिती आहे, पुरावे त्या गोष्टीचे द्यावे लागतात, सिद्ध त्या गोष्टीचं करावं लागतं, जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये असते आणि म्हणून आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. पण माझ्या आयुष्यामध्ये आता तसं काहीही नाही आहे. मी स्वतःला सिद्ध नाही करू शकणार, कारण ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये आता मला महत्त्वाचीच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही मला स्वतःला सिद्ध करायला सांगितलेत किंवा पुरावे मागितलेत, तर मी तुम्हाला नाही देऊ शकणार. तेव्हा इथे बार्डी म्हणते, नको आहेत मला पुरावे, नको तू स्वतःला सिद्ध करू, कारण नात्याला पुराव्यांची गरज नसते, नात्याला विश्वासाची गरज असते. हे मीच आत्तापर्यंत म्हणत आले होते आणि मीच ते विसरले. मी तुझ्याकडे स्वतःला सिद्ध करणारे पुरावे मागितले आणि तिथेच मी चुकले काव्या, मी खरंच चुकले. आई समजून तू मला माफ करशील ना? प्लीज प्लीज मला माफ कर. मी तुला खूप त्रास दिला ना? म्हणजे इथे पार्थने जे काही तुझ्यासाठी केलं ते सगळं प्रेमापोटी केलं होतं, तरीसुद्धा त्या सगळ्यासाठी तुला जबाबदार ठरवलं आणि तुला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं. तू त्याच्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवून आणलंस आणि एवढं मोठं बाऊल मी तोडून फोडलं गं. खरंच माझं चुकलं. मुलाच्या प्रेमात आई म्हणून मी वेडी झाले होते, म्हणून तुला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं, तुला इथून जायला सांगितलं कायमचं त्याच्या आयुष्यातून. खरंच तू मला माफ करशील ना? मी तुला जो काही त्रास दिलाय ना काव्या, त्यासाठी देव मला माफ करणार नाही, पण निदान आई समजून तू तरी मला माफ करशील ना? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, काकू, तुम्ही प्लीज माफी मागू नका. कसं असतं ना, माझी आई म्हणते की जर आपल्यासमोर कोणी माफीची साखर पेरली ना, तर ती गोड मानून घ्यायची असते आणि तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका. हां, तुम्हाला शिक्षा तर आता मी देईनच, कारण मानिनी म्हणते तू मला हवी ती शिक्षा दे. तेव्हा काव्या म्हणते, शिक्षा मी तुम्हाला देईनच. उद्या सकाळी तुम्ही मला इथे गोडाचा शिरा बनवून खायला द्यायचा, हीच तुमची शिक्षा असेल. तेव्हा काव्याने मानिनीला माफ केलेलं असतं. दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात. मानिनी म्हणते, चल, मी तुला पार्थपासून दूर केलं होतं ना, आता मी स्वतः त्याच्या रूममध्ये तुला घेऊन जाणार आहे. तेव्हा इथे मानिनी काव्याला
पार्थच्या रूममध्ये घेऊन येत असते. तेव्हा इथे पार्थ आता त्याने काव्याचं जे चित्र काढलेलं असतं ते बघत असतो आणि तो म्हणत असतो की काव्या, खरंच या रूममध्ये आहे ना तुमच्या असण्याची आता मला सवय झाली. तुमचं ते फिस्कारणं, माझ्यावरती रागवणं, चिडणं हे सगळंच मी खूप जास्त मिस करतोय. तुमच्याशिवाय मी अजिबात राहू शकत नाही आहे. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की हे चित्र मी का काढले? तुमच्या आठवणीमध्ये काढले. तुम्ही आता माझ्या रूममध्ये नसणार, तेव्हा तुमची आठवण आल्यानंतर निदान मी तुमचं हे चित्र तरी बघू शकतो. तुमचा स्वभाव कसा आहे? तर काव्या 2.0, सतत फिस्कारणं, सतत रागवणं आणि चिडणं, म्हणून तुमचं नाव ठेवलं आहे मी. तर इथे काव्या 2.2. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो की युनिवर्स प्लीज काहीतरी करा ना आणि मला आणि काव्याला एका रूममध्ये राहू द्या. कारण का घड्याळामध्ये जेव्हा 11:11 वाजतात ना तेव्हा मी त्यांना आठवण करून देतो आणि काहीतरी विश मागायला सांगतो. तेव्हा त्या डोळे मिटून जेव्हा विश मागत असतात ना तेव्हा त्या खूप सुंदर दिसतात. निदान त्या गोष्टी तरीसाठी युनिवर्स आम्हाला दोघांना एकत्र आण. आणि युनिवर्सने इथे आता पार्थची इच्छा पूर्ण केलेली असते. मारणी काकू स्वतः काव्याला आता पार्थच्या रूमच्या इथे घेऊन आलेले असतात. तेव्हा इथे पार्थ खूपच जास्त खुश होतो आणि लगेचच काव्याकडे धावत पळत येतो. तेव्हा मारणी काकू त्या दोघांचीही माया काढत असते, दृष्ट काढत असते. त्या दोघांना एकत्र बघून मारणी काकूंना सुद्धा खूप आनंद होतो. तर प्रेक्षकांनो, इथे जीवा बसलेला असतो. जीवा जेव्हा उंदराला घाबरतो तेव्हा तो जाऊन आता इथे नंदिनीच्या मागे लपतो आणि तिला मिठी मारतो. तेव्हा इथे नंदिनी हळूच स्वतःला आता जीवाच्या मिठीतून सोडवते. तेव्हा हे सगळं आता जीवाला आठवत असतानाच त्याचा फोन आलेला असतो. तेव्हा जीवा तो फोन उचलतो आणि त्याचा चेहऱ्याचा रंग बदलतो, कारण तो फोन आलेला असतो भास्करचा. तेव्हा इथे जीवा फोन उचलतो आणि म्हणतो, बोल, का फोन केलायस? तेव्हा इथे आता भास्कर म्हणत असतो, काय रे जीवा, जिरली का तुझी? जिरली, सांग ना. इथे आला होतास मोठा माझ्याबरोबर बोलायला आणि आता काय झालं रे? तुझी मस्ती जिरली का सगळी? तुला आता 15 दिवसांच्या ऐवजी फक्त 7 दिवस दिलेत, कळतंय का तुला? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, ए म्हाताऱ्या, का फोन केलायस ते सांग ना. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, अरे वा, अरे तू रे, का फोन केलायस? इथे भास्कर काका म्हणून माझ्या मागे पुढे करत होतास, ते सगळं आता विसरलास का? भास्कर काका म्हणायची हाऊस फिटली का तुझी? तेव्हा इथे जीवा म्हणतो, ए म्हाताऱ्या, का फोन केलायस ते बोल ना. तेव्हा भास्कर म्हणत असतो, फक्त 7 दिवस उरले तुझ्याकडे. आता त्यातला 1 दिवस तर निघून गेला रे. आता फक्त 6 दिवस, ते सुद्धा आजच्या दिवसासारखे एका पाठोपाठ एक निघून जातील आणि मग तुझ्या हातातून आहे ना आनंद निवाससुद्धा कायमचं निघून जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणत असतो, अच्छा, आता बघूया ना एका पाठोपाठ एक दिवस निघून कसे जात आहेत आणि हे आनंद निवास आमच्या हातातून निसटून जाते की तुझ्या हातातून, ते तुला वेळ आल्यानंतरच कळेलच. एका पाठोपाठ एक हे 6 दिवस निघून जातील आणि तुझ्या हातून आनंद निवाससुद्धा निघून जाईल, कळलं का म्हाताऱ्या? तेव्हा भास्कर म्हणतो, हो, कसं काय? ते आनंद निवास माझ्या हातातून कसं निसटून जाईल? तू विकत घेणार आहेस ते? कुठून आणणार आहेस इतका पैसा? तू काय चोरी वगैरे करणार आहेस की काय? तेव्हा इथे जीवा म्हणतो, मला चोरी करायची गरज नाही आहे. चोर तर तू आहेस, कळलं का? तुला इथे दुसऱ्यांच्या आयडिया चोरायची सवय आहे. लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न, ती सगळी आयडिया माझी आहे, कळलं ना? तू माझी आयडिया चोरली आहेस, त्यामुळे मी माझी आयडिया आहे ना ती तुला ना मी भीक म्हणून देतोय, भीक. कारण कसं आहे, हिरे चोरी जाण्याची भीती आहे ना जोहरीला असते, हिऱ्याच्या खाणीला नाही. माझ्या डोक्यामध्ये अशा 100 आयडियाज येतील, कळते का तुला? पण तुझ्याकडे अशा दुसऱ्या आयडियाज नसतील ना, म्हणून माझी आयडिया तू भीक म्हणून तुझ्याकडे ठेवून दे. त्यानंतर इथे जीवा म्हणतो की भास्कर, मी काय करतोय ते बघच तू. 6 दिवस आहेत ना आमच्याकडे. 6 दिवसांच्या आत आनंद निवास आमच्या ताब्यामध्ये असेल, कळलं काय म्हाताऱ्या? चेअर्स, असं त्याला इथे जीवा म्हणतो आणि फोन ठेवून देतो. तेव्हा भास्कर म्हणत असतो, याला कसं कळलं मी इथे दारू पितोय ते? तेव्हा जीवा म्हणतो, तुझी दारू नाही उतरवली ना भास्कर, तर नाव नाही सांगणार जीवा म्हणून. चला, जीवा इज बॅक. माझ्या मनामध्ये जे काही गिल्ट होतं ना ते आता निघून गेलेलं आहे. आता या भास्करला बरोबर धडा शिकवणार आणि खूपच हुशारीने त्यांच्याकडून आमचं आनंद निवास परत मिळवणार.
असं आता जीवाने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही खरोखर इथे या रूममध्ये परत आलात? तेव्हा मानी म्हणते, अरे हो, बघ तुझ्या समोर आहे ना काव्या, काव्या परत आली. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, पण हे सगळं कसं काय घडलं? तुम्ही या रूममध्ये कशा काय परत आलात? तेव्हा इथे मानी आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे काव्या म्हणत असते, बघितलं ना मानी काकू, आता मी या रूममध्ये परत आले तर पार्थ देशमुख यांना खूपच जास्त आता प्रश्न पडत आहेत. यांचा विश्वासच बसत नाही आहे की मी या रूममध्ये परत आले म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, कसा काय विश्वास बसणार? तुम्ही अचानकपणे या रूममधून जाता काय आणि परत लवकर येतच नाही आणि अचानक अशा परत येता. मग मला तर खोटंच वाटणार ना की तुम्ही खरोखर आलाय की परत जाण्यासाठी आलाय, ते मला कसं काय कळेल? तेव्हा इथे मानी म्हणते, काही नाही, माझ्या डोळ्यांवरती धूळ आली होती, पट्टी आली होती ना, त्यामुळे मला स्पष्टपणे काही गोष्टी दिसत नव्हत्या, पण आता मला त्या दिसत आहेत आणि म्हणूनच मी इथे काव्याला तुझ्या रूममध्ये परत घेऊन आले. तेव्हा मानिनी इथे आता पारचा हात पकडते, काव्याचा हात त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते की दोघेजण एकमेकांना समजून घ्या आणि दोघेजण एकमेकांबरोबर सुखाने राहा, कळलं का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही खरंच इथे राहणार आहात ना की परत जाणार आहात? तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही नाही, मला ही बॅग घेऊन इकडून तिकडून ह्या रूममधून त्या रूममध्ये जायला खूप जास्त आवडतं ना, म्हणून आता इथे आले, परत तिकडे निघून जाईन. काकू, पार्थ देशमुख आहे ना असंच करतात, म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा मी इथे रूममध्ये येऊन शांतपणे अभ्यास करत बसले होते, तेव्हा मला डोळा लागला होता. यांना वाटत होतं की यांना भास होत आहेत, म्हणून मला भास होत आहेत का, काव्य इथे असलेला मला भास होत आहेत का, असं म्हणून आता रूमभर फिरत होते. आता यांचा विश्वास बसत नाही आहे, त्याला मी काय करू? ठीक आहे, यांना जर खोटं वाटत असेल ना तर मी जाते, माझ्या रूममध्ये परत जाते. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो नको नको, असं करू नका. तेव्हा इथे आता मानी म्हणते, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? माझ्यासमोरच तुम्ही आता वाद घालणार आहात का? आई समोर उभी आहे ना तुमच्या, निदान मला तरी इथून जाऊ द्या. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आई अगं तू नको जाऊ, तू इथे आहेस ना तर मी सेफ आहे, नाहीतर ह्या लगेच माझ्या अंगावरती फिसकारलेल्या मांजरीसारख्या येतील. बघितलंस ना, मनाला वाटतं तेव्हा जातात आणि मग इथे कासवाच्या पावलाने परत घरी परत येतात. तेव्हा काव्या म्हणते, काय म्हणालात तुम्ही? मला कासव म्हणाल तुम्ही आता? फिसकारलेली मांजर, कासव, अहो काय काय बोलताय मला? तेव्हा इथे मानी म्हणते, पार्थ अरे काव्य जर तुझ्याबरोबर इथे असेल ना तर तुला कुठलंही संकट हा सुद्धा लावू शकणार नाही. तिच्यासोबत तू सेफ आहेस, कळते का तुला? अरे माझ्या सत्यवानाची सावित्री झाली माझी काव्या, तिच्यामुळे आज तू सुखरूपरित्या घरी परत येऊ शकलेला आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की आई, तुमच्यामध्ये आणि काव्यामध्ये जे काही होतं ते सगळं व्यवस्थित झालं आहे ना, त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. तुम्हीसुद्धा दोघीजणी अशाच नेहमी एकत्र हसत खेळत राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या दोघींची मैत्री बघून इथे आता पार्थला खूप जास्त आनंद हा होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्याला एका गोष्टीचा आनंद खूप झालेला असतो. जेव्हा इथे काव्या म्हणते की तुम्ही इथे हे सगळं तुमच्या मुलासाठी करताय ना, तेव्हा मालिनी म्हणते, अजिबात नाही, हे सगळं मी तुझ्यासाठी सुद्धा करते. मी तुझी मनापासून माफी मागते काव्या, पण हे सगळं मी इथे काव्या देशमुख म्हणजे पारच्या बायकोसाठी नाही, तर काव्या देशमुख म्हणून तुझी माफी मागायला आले मी तुला माफसुद्धा केले आणि तुझी माफीसुद्धा मागते, असं आता मानिनी काव्याला म्हणालेले असते. तेव्हा आता काव्या देशमुखला माफ केल्यानंतर काव्याला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मानिनी काकू म्हणतात की दोघेजण एकमेकांना समजून घ्या आणि एकत्र सुखाने संसार करा, असं म्हणून आता मानिनी काकू निघून गेलेल्या असतात. तेव्हा काव्य आणि पार दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. तेव्हा काव्य आपली बॅग घेऊन बाजूला ठेवायला जाते, तेव्हा तिचं लक्ष जातं इथे आता काव्याचं स्केच तयार केलेलं असतं. खूपच सुंदर स्केच तयार केलेलं असतं. ते बघितल्यानंतर काव्या ते चित्र आता बघतच राहते आणि म्हणते, देशमुख हे माझं चित्र कुणी काढलं? तेव्हा इथे पार्थ आता म्हणतो, मी काढले. तेव्हा काव्या म्हणते, काय? माझं हे स्केच तुम्ही तयार केले? खूपच सुंदर चित्र काढले तुम्ही. बारीकसारखी बारकावे तर बघा, म्हणजे कान, डोळे, नाक किती छान काढले तो तुम्ही, खूपच सुंदर. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो की नाही, मी काढले की नाही तुमचं छान चित्र? टॉप 30 आर्किटेक्टपैकी मी सुद्धा एक आर्किटेक्ट आहे, म्हणजे एवढं चित्र तर मला
जमायलाच हवं ना. तेव्हा काव्या म्हणते, का बरं, का माझं चित्र काढलेत तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, असंच माझा वेळ जात नव्हता ना, म्हणून तुमच्या आठवणीमध्ये मी हे चित्र काढलं. मला असं वाटलं तुम्ही आता रूममध्ये कधी परत येताय काय माहिती. मी तुम्हाला खूप जास्त मिस करत होतो ना, म्हणून मी हे चित्र काढलं होतं. तुम्ही जर आला नसतात तर तुमच्या चित्राकडे बघत बसलो असतो आणि तुमच्या आठवणींमध्ये रमत गेलो असतो, म्हणून हे चित्र मी काढले. कशी आहे मग माझी काव्या 2.2? तेव्हा इथे काव्या म्हणते, अच्छा तुमची काव्या. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, स्केचमधली काव्या कशी आहे? तेव्हा काव्या म्हणते, नाही पण खरंच खूप सुंदर चित्र काढलेत तुम्ही. खरंच सुंदर आहे तुमची काव्या, माझ्यापेक्षाही सुंदर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणत असतो की तुम्ही जर परत नसता आलात ना, तर असंच तुमचं हे चित्र बघत बघत मी दिवस काढले असते. तर इथे काव्य ते चित्र आता पुन्हा पुन्हा बघत असते, कारण तिला ते चित्र खूपच जास्त आवडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकू आपल्या रूममध्ये येतात. विक्रम काका आलेले असतात. मानिनी काकू म्हणतात की आलात तुम्ही, तुम्हाला इतका उशीर का झाला? तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, अगं आता आपला पार्थ ऑफिसमध्ये येत नाही आहे ना, तेव्हा थोडासा वर्कलोड आहे, बाकी काही नाही, थोडा ताण आहे. तेव्हा इथे मानिनी काकू म्हणत असतात, हे बघा पार्थ आता थोडे दिवस ऑफिसला येणार नाही आहे, तेव्हा थोडे दिवस तुम्ही ताण सहन करा. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, बरं बाई ठीक आहे, पण तू कुठे गेली होतीस, काही सांगशील का? तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी काकू म्हणतात की 2 पक्षांची युती करायला गेले होते. तेव्हा विक्रम काका म्हणतात, काय 2 पक्षांची युती करायला गेली होतीस? अरे बापरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता युती घडली म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं घडणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, विक्रम काका मानिनीला सांगत असतात की त्यांच्या कॉलेजच्या मॅडम भेटल्या होत्या आणि ह्या त्याच मॅडम आहेत ज्यांना इथे मानिनी काकूंना पास करण्यासाठी इथे आता विक्रम काका गजरे वगैरे घेऊन जायचे, त्यांना खायलासुद्धा घेऊन जायचे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानिनी काकू म्हणत असतात, अच्छा मला पास करण्यासाठी का? का मी फेल होणार होते म्हणून तुम्ही मॅडमला इथे चॉकलेट्स वगैरे घेऊन जात होता का? मी का फेल होणार होते ते सांगा बरं तुम्ही. तेव्हा विक्रम काका म्हणतात, कारण तू माझ्या प्रेमामध्ये पार बुडाली होतीस ना, अभ्यासाकडे लक्ष नव्हतं तुझं, म्हणूनच मला सोनवणे मॅडम यांना गजरे खाणं पिणं द्यावं लागत होतं, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी आणि तुला पास करण्यासाठी. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, खोटं बोलू नका, मी हुशार होते, तुम्हाला मला पास करायची गरज कधीच लागली नव्हती. कळलं, तुमच्या चुकीमुळे मला इथे पुन्हा परीक्षा द्यावी लागली होती आणि त्यामुळे तुम्ही मॅडमला इथे गजरे वगैरे घेऊन जात होता. कळलं ना, तुमच्या चुकीमुळे. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, नाही नाही, तू म्हातारी झालीस, तुझ्या लक्षात नाही आहे, मला माहिती आहे ना, तू माझ्या प्रेमात अखंड बुडाली होतीस, म्हणूनच तू फेल होणार होतीस. तेवढ्यातच तिथे नंदिनी आहे, त्याने म्हणते, काय चाललंय का आई बाबा तुमचं, तुम्ही भांडताय काय? तेव्हा मालिनी म्हणते, अगं बघ ना, तुझे बाबा आता कॉलेजमध्ये असताना म्हणतात की मी फेल होणार होते. अगं माझी आजी आहे ना, ती आजारी होती म्हणून आम्ही सगळेजण सांगलीला बघायला गेलो होतो. तेव्हा मी यांना म्हणाले होते की आता फायनल सेमिस्टर येणार आहे, तर तुम्ही एक काम करा, एकदा का आपलं परीक्षेचं टाईम टेबल लागलं की मला फोन करा, म्हणजे मी वेळेवरती इथे परीक्षा देण्यासाठी येईन. अभ्यास मी तिथे गावीसुद्धा करतच होते ना. यांनी मला फोन करून सांगितलं, पण सेकंड इयरच्या मुलांची एक्झाम होती ना, ती तारीख मला सांगितली आणि आमची एक्झाम होऊन गेली होती. आता तू मला सांग, मग यानंतर ह्यांची चुकी होती ना, त्यांनी मॅडमला गजरे काय दिलं, खायला प्यायला काय दिलं, कशासाठी? तर माझी परत एकदा एक्झाम घेतली पाहिजे होती म्हणून. एक्झाम माझी घेतली आणि मी पाससुद्धा झाले आणि हे सगळं विक्रममुळेच झालं होतं, त्यांच्यामुळेच माझी पुन्हा परीक्षा घेतली गेली होती. तेव्हा नंदिनी म्हणते, आई मग नंतर तुम्ही बाबांना माफ केलं की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, केलं गं, त्यांनी काही ते मुद्दामून केलं नव्हतं ना, जाणून बुजून नव्हतं केलं, चुकून झालं होतं. मला माहिती होतं त्यांचं मन किती निर्मळ आहे ते, मग मी त्यांना माफ करणारच होते. जसं आपण आपल्या पार्टनरवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि जर ते चुकले असतील तर त्यांना पुन्हा एक संधी दिली पाहिजे, जशी मी विक्रमला संधी दिली होती, जशी तू जीवाला संधी देतेस, बरोबर ना? आपण एकमेकांवरती विश्वास नाही ठेवणार तर कोण ठेवणार? तेव्हा प्रेक्षकांनो, विक्रम काका म्हणतात, प्रत्येक नवरा बायकोंनी एकमेकांना एक संधी दिलीच पाहिजे, तरच ते नातं टिकतं ना. तेव्हा इथे आता नंदिनीला जीवाची आठवण येते, कारण जीवाने सुद्धा जे काही केलेलं असतं
ते मुद्दामून केलेलं नसतं, तरीसुद्धा तो नंदिनीकडे एक संधी मागत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानिनी म्हणते, सुनीता माझं चुकलं, मी काव्यावरती अविश्वास दाखवायला नको होता. तरीसुद्धा सुनीता इथे मानिनी काकूंचे कान भरतच असते आणि म्हणत असते की काव्यावरती इतक्या पटकन विश्वास ठेवू नकोस. त्यानंतर इथे रम्या म्हणते की काव्या, तू पारच्या रूमकडून कशी काय आलीस? तेव्हा इथे काव्या म्हणते, कारण गुड न्यूज आहे. मी आणि पार्थ आम्ही दोघेजण आमच्या रूममध्ये पुन्हा एकदा एकत्र राहायला लागलोय. मी माझ्या रूममध्ये शिफ्ट झालेली आहे. तर इथे प्रेक्षकांनो, आता काव्या पार्थसाठी पाणी घ्यायला आलेली असते आणि तेव्हा तिथे जीवासुद्धा येतो. तर दोघे जण आता आमने सामने आलेले असतात.